गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण निघालोय बाहेर आणि आज मुहूर्त लागलाय तो लॉंग व्हिडिओ टाकायला. तर म्हटलं चला इकडे आवरून घेतलं, रेडी झाले. त्यानंतर इकडे मुलांचंही आवरून झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की अहो कुठे जाऊन आले आणि म्हटलं की चला तिकडे छान जेवण आहे, आपण जाऊया. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते. इकडे व्हरांडा रेस्टॉरंटला आपण आलेलो आहोत. पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. बाहेरचा परिसराचा काही आहे आणि इकडे हा व्हरांडा आहे. तर व्हरांडा म्हणजे मला वाटतं बऱ्याच लोकांना कळालंही असेल आणि ज्यांना कळालं नाही त्यांच्यासाठी सांगते मी. तर व्हरांडा म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जो ओटा असतो, मोठा ओटा, त्याला व्हरांडा म्हटलं जातं. आणि इकडे तसंच व्हरांडा तयार केलाय. त्यानंतर त्यावर सारवलेलं आहे गाईच्या शेणाने आणि खूप छान सुगंध येत होता. त्यानंतर इकडे अशा काही वस्तू ठेवल्या आहेत. त्यांनी वाद्य सगळं ठेवलेलं आहे आणि जे वाद्यप्रेमी असतील, ज्यांना त्यातलं ज्ञान असेल, त्यांना ते करूही देतात, करायला परमिशन आहे त्या ठिकाणी. तर इकडे बऱ्याच अशा पारंपरिक वस्तू देखील ठेवलेल्या आहेत. हा खलबत्ता म्हणू शकतो, खलबत्ताच आहे म्हणजे तो मोठा आणि खूप हेवी होता, खूप जड होतं बरं का. त्यातली ते हे खलबत्त्यातली जे कुटायचं जे आहे ना, ते खूप जड होतं. आणि इकडे हे दोन दोन वरवंटे आणि पाटे. पाटा सुद्धा खूप मोठा होता आणि अजिबात हालायला तयार नव्हता त्यावरचा वरवंटा. तर पारंपरिक वस्तू बघितल्या की आजही आपल्याला छान वाटतं. तर इकडे थोडा वेळ घालवला आम्ही. त्यानंतर एक मोठंच जातं पण होते, तेही तुम्हाला दाखवते. तर या बाजूला बघा हे वाद्य पण आहेत. यातली 2-4 वस्तूंची नावं मला माहित नाही आणि चुकीची नावं सांगण्यापेक्षा नाही सांगितलेली बरी. तर या ठिकाणी बघा ह्या काही वस्तू आहेत, वीणा वगैरे आणि पेटी. त्यानंतर हे जातं. तर जातं पण खूप मोठं होतं आणि जात्यावर डिझाईन जी होती ना कोरलेली, ती पण खूप सुंदर होती. आता दिसत नसेल ती व्हिडिओमध्ये, पण खूप छान होती. आणि पूर्वी अशा जात्यावर दळण वगैरे दळलं जायचं. त्यानंतर दीदीची पेटी वादन तुम्ही बघून घ्या. अजिबात तिला नाही जमत, पण तरी थोडंसं बघितलं, ऐकलं तर तुमचे कान अगदी तृप्त होऊन जाणार आहेत. हळूहळू करायचं असतं, हे एकदम हळूहळू करायचं असतं, एवढं जोरात. पेटीवादनाचा आनंद घेतला आणि त्यानंतर इकडे आपण एंट्री आहे रेस्टॉरंटची. तर या ठिकाणी आलो. सुंदर अशा वाईब्स देणारे आणि गावाकडची आठवण करून देणारी ही एंट्री पॉइंट आहे. छान सजवलेलं आहे त्यांनी. आणि मध्ये गेल्यानंतर जे मेन डोर आहे त्याच्या बाहेर त्यांनी अशा ज्या पारंपरिक आपल्या साड्या असतात काठापदराच्या, आणि हे तुळशी वृंदावन या बाजूला समोरच आहे म्हणजे एंट्रीच्या. आणि त्यानंतर दरवाजाच्या बाजूला हे असं काही डिझाईन केलेली त्यांनी, तर खूप छान वाटत होती. त्यानंतर ह्या व्यायामासाठी लागणाऱ्या वस्तू, त्यानंतर आपल्या स्वागतासाठी इकडे मोठे मोठे असे गंगाळ ठेवले, फुलांनी सजवून ठेवले. आणि आपल्याला बैठक व्यवस्था सुद्धा केली, म्हणजे आपली भारतीय पद्धत, खाली बसून जेवण करता येईल असं. तर ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवली त्यांनी. तर आपण त्या पद्धतीने सुद्धा तिकडे बसून जेवण करू शकतो भारतीय बैठकीप्रमाणे. आणि खूप छान असं त्यांनी पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्या ठिकाणी गेल्यानंतर. आत मध्ये मध्ये जी पेरूची झाडं आहेत ना, ते सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर पारंपरिक वस्तू इकडे सजवून ठेवल्या आहेत. चूल, खापर, म्हणजे खापरावरची पुरणपोळी ज्यावर करतो ना ते खापर, हे माठ. खूप छान वाटतं. आणि फोटोशूट पण या ठिकाणी होत असतं. बेबी शॉवरचं फोटोशूट चालू होतं एका बाजूला, तिकडे बघू शकताय तुम्ही त्या बाजूला. पण आम्ही की नाही चेअरवरच बसणं पसंत केलं. म्हटलं चला पटकन हात धुवून घेतले आणि चटकन आलो टेबलावर. झटकन त्यांनी सूप आणून दिलं, कारण त्यांची सर्व्हिस सुद्धा एक नंबर आहे. आणि क्वालिटी क्वांटिटी खूप छान जपली त्यांनी. नवीन असू दे किंवा जुनं, पण क्वालिटी आणि क्वांटिटी जपली की खूप छान, म्हणजे कधीच आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी परत परत जाऊसं वाटतं. आणि रेस्टॉरंट म्हणा, हॉटेल म्हणा, त्या बिझनेसमध्ये क्वालिटी क्वांटिटीला खूप जास्त महत्त्व असतं. इकडे नंतर आता आपण प्रॉन्स मागवलंय, कोथिंबीर वडी तिथली स्पेशल आहे. तुम्ही जर का गेले व्हरांडाला तर नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी. आणि म्हटलं चला, मी सुद्धा कोथिंबीर वडी घरी करत असते, पण असा टेस्ट आजपर्यंत मला जमलेला नाहीये. खूप छान, वरचा लेअर क्रंची, आतमध्ये मऊ. आणि खूप छान होती, मला फारच आवडली. म्हणूनच कदाचित स्पेशल असेल म्हटलं व्हेजमध्ये. ती ट्राय केली. त्यानंतर म्हटलं चला आता प्रॉन्स आपण ट्राय करून बघूया. आणि प्रॉन्स आम्ही सगळ्यांनी घेतले होते, सगळ्यांना खूपच आवडतात. प्रॉन्सची पण चव खूप सुंदर होती. आणि प्रॉन्स असा मऊ होता, लागलीच तुटणारा. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेस खाल्लाय ना, तसा रबरासारखा होतो. तुम्हालाही आला असेल अनुभव. पण इथला प्रॉन्स एक नंबर आहे. तुम्ही जर का गेले तर प्रॉन्स पण नक्की ट्राय करा. खूप छान आहे. त्यानंतर चंपारण्य म्हणून एक डिश आहे नॉनव्हेजची, चिकन आणि मटन दोघांमध्ये मिळते. अशा मटक्यामध्ये आपल्याला ती मिळते. त्यानंतर मग ती ट्राय केली. क्वांटिटी खूप जबरदस्त होती. जवळजवळ 5 ते 6 लोक आरामात जेवण करू शकतात, अगदी पोटभर. तर त्यासोबत आम्ही नान वगैरे घेतलं होतं. म्हटलं चला आता चंपारण ट्राय करूया. मटण खूप छान शिजलेलं होतं, मऊस अगदी व्यवस्थित.
आणि त्यानंतर मग इकडे आता ट्राय केलं तर एक नंबर अगदी जिभेवर रेंगाळणारी चव होती. म्हटलं चला आपण एकटं एकटं खाऊन येण्यापेक्षा तुमच्याशी शेअर करावं आणि तुम्हालाही रिव्ह्यू द्यावा म्हटलं. जेणेकरून तुम्ही जर का नाशिकमध्ये आला तर नक्की ट्राय करा वरांड्याला एकदा आणि व्हिजिट करा. खूप छान जेवण आहे. तर म्हटलं चला त्यानंतर मग मस्त आम्ही ताव मारला सगळ्या जेवणावर आणि आणि सर्व्हिस सुद्धा तिथली खूप फास्ट आहे. अगदी कॅप्टन वगैरे वेटर अगदी हजर असतात. आपल्याला वेट करावा लागत नाही. एकामागे एक सर्व्हिस पटकन फास्ट देतात. तर ते सगळं झालं. त्यानंतर बघू शकता इकडे भरपूर अशी गर्दी होती संध्याकाळच्या वेळेला आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला होता. तो कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि थोडा पण आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.